तुम्ही तर बसने परिक्रमा केली होती, त्याच्यामुळे तुम्हाला हा प्रश्न विचारणं पण योग्य वाटतो की नाही मला माहित नाही, परंतु परिक्रमा करत असताना सोबत काही पैसे ठेवायची आवश्यकता भासते का, किंवा इतर कुठल्या गोष्टी ठेवण्याची गरज भासते का? आता काय झालं ना, पायी परिक्रमा जे करतात ना त्यांचे नियम खूप वेगळे असतात, म्हणजे ते पण मी वाचले. आणि त्यांना कसं आहे की सोबत एक जोडीच कपडा ठेवायचा, तुमचं पूजेचं साहित्य, एक चादर वगैरे असं. आणि त्यांना ते काय त्याला शब्द आहे, भोजन प्रसादी मागून ते सगळं, ते सदावर्त मागून त्यांना सगळं करायचं असतं. पण तेव्हा कदाचित पैसे पण ठेवत नाहीत असं मी वाचलंय, मला माहिती नाही. पण बसनी परिक्रमा करताना थोडंफार तर म्हणजे आमचं बहुतेक खूप जास्तच सामान होतं, कारण मला माहिती नव्हतं काय काय बरोबर न्यायचं. पण एक 16 दिवस म्हटल्यानंतर खूप मोठा स्पॅन होतो तो, आणि ठीक आहे बसमध्येच बॅग राहणार आहे अशा यांनी मग थोडे कपडे कारण कुठे धुवायला मिळतील काय माहिती नव्हतं. थोडे पैसे तर ऑफकोर्स ठेवले होते बरोबर, पण ते का ठेवले होते की कोणी आपल्याकडे आलं काही मागायला तर काहीतरी त्या व्यक्तीला देता यावं, अशा यांनी मी पैसे थोडे ठेवले होते जवळ. पण आपल्याकडचं नियोजन इतकं सुंदर होतं सोना ट्रॅव्हल्सचं की कुठेही मला 1 रुपया बाहेर काढायला लागला नाही, की माझ्या स्वतःसाठी माझ्या खर्चासाठी मला काही आणायचंय बाबा. म्हणजे पाणी सुद्धा कुठं विकत घेतल्याचं मला आठवत नाहीये. सगळीकडे त्यांनी सगळी सोय, म्हणजे सकाळचा चहा नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत, कधी काही वाटलं मध्ये तर चहा बिस्किट वगैरे जे काय असेल ते सगळी सोय ते करत होते. त्याच्यामुळे म्हणजे जे पायी परिक्रमा करतात त्यांना जे आवश्यक बाबी आहेत आपल्या वाट्याला एवढ्या नाहीये. आणि आता बसनी परिक्रमा का करते एखादी व्यक्ती, तर हेच कारण आहे की पायी परिक्रमा करणं फिजिकली शक्य नाही. आता माझं ते वय नाहीये, तर बरेच जण आता रिटायर झाल्यानंतर परिक्रमेला जातात, शारीरिक व्याधी असतात 60 नंतर 70 नंतर, आमच्या ह्याच्यात तर 80 वर्षापर्यंतचे पण होते लोक, तर त्यांना शक्य नाहीये पायी परिक्रमा करणं. पण परिक्रमा करायची इच्छा खूप असते प्रत्येकाला. मग दुसरा ऑप्शन काय आहे तर बसनी परिक्रमा, बस किंवा गाडी असते. बस किंवा गाडी, किंवा आता जे माझ्यासारखे आहेत की काही आजारामुळे नाही परिक्रमा पायी करू शकत, तर आमच्यासाठी सुद्धा ना ही सोय खूप छान केली. आणि ती मैयानीच केली असं मी म्हणेन की तुला परिक्रमा करायची आहे ना पण चालत शक्य नाहीये, मग काय ऑप्शन आहे तर मग बसनी कर, किंवा काही जण कारनी पण करतात. कुठल्या तरी मार्गाने परिक्रमा होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि बेसिक आपली औषधं वगैरे, आता ज्या बसनी करतात त्यांना औषधं वगैरे आता गोष्टी लागतात तुमच्या, त्या घेणं गरजेचं आहे. कारण जिथे आपण जरी बसनी परिक्रमा करत असलो तरी गावामध्ये नसतो, मैयाच्या काठावरच जे आश्रम आहे, धर्मशाळा आहे, तिथे आपण आपली राहायची सोय केलेली असते. आणि परिक्रमा ही हॉटेलमध्ये राहून होत नाही, परिक्रमा ही कायम धर्मशाळा किंवा आश्रमात राहूनच करायची असते, तर त्याला परिक्रमा म्हणायचं, नाहीतर त्याला ट्रिप पिकनिक असं म्हणा. आता आश्रमांचाच विषय काढला तुम्ही, तर आश्रमात कशी व्यवस्था असायची तुमच्यासाठी? खूप सुंदर. म्हणजे आश्रमात राहायचा पण माझा पहिलाच अनुभव होता हा. म्हणजे मला वाटलंच नव्हतं की इतकी छान आश्रम असतात आहेत, म्हणजे आपल्या इथे नर्मदा काठी आश्रम, धर्मशाळा, आधी कधीच वेळच नाही आली, म्हणजे कधी असं काय म्हणू आपण, असे स्पिरिच्युअल ट्रिप म्हणू आपण याला, असं फार कधी गेले नाही मी. आणि आश्रमात राहणं, धर्मशाळेत राहणं काय असतं हे पण माहिती नव्हतं मला. पण तिथली स्वच्छता खूप स्वच्छ आहेत बरं का, तिथले सगळे आश्रम, धर्मशाळा प्रचंड स्वच्छ आहेत. तिथले लोक खूप चांगले आहेत, ते खूप प्रेमाने करतात तुमचं सगळं. म्हणजे आपल्याकडे पाहुणे आल्यानंतर कसा आनंद होतो ना तसा त्यांना आनंद होतो, इतकं प्रेमाने ते करतात, आपुलकीने करतात. आणि काय हवं नको ते बघतात. त्यांच्या खोल्या पण खूप छान आहेत. म्हणजे आता मी जसं म्हटलं मला खालती झोपता येत नाही, आणि परिक्रमेत जनरली खालती एकदम पातळ गाद्या असतात, पण त्यांनी सुद्धा म्हणजे कांठा शिरतो. कारण तिकडे जानेवारीत गेलो होतो, भयंकर थंडी होती, आणि
तिथल्या खोल्या पण खूप छान होत्या, बेड्स होते. काही ठिकाणं सोडल्यास मला सगळीकडे गरम पाणी मिळालं. 2-3च ठिकाणं अशी असतील की जिकडे मला गरम पाण्याची सोय नाही करता आली, पण सगळीकडे मला गरम पाणी मिळालं आंघोळीसाठी. त्यांची व्यवस्था खूप छान आहे. सगळ्या आश्रमांमध्ये खूप छान व्यवस्था आहे. पण ना शेवटी काय आहे, जी लोक तिथे जातात त्यांची जबाबदारी आहे की आपल्या परीने आपण ते आश्रम स्वच्छ ठेवलं पाहिजे. ही फक्त आश्रमवाल्यांची जबाबदारी असू शकत नाही. आपण जेव्हा तिकडे 1 दिवस 2 दिवस राहतो, ती आपली जबाबदारी आहे की आपण तिथे कचरा करत नाही, आपण तिथले नियम पाळतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा तिथे जातो राहायला, ते आपण केलं पाहिजे, प्रत्येकाने केलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद वैशालीताई. खूप महत्वाचा आणि परिक्रमावासियांनी कसं राहिलं पाहिजे, कसं वागायला पाहिजे, हा खूप अचूक संदेश तुम्ही दिलेला आहे. कारण का पायी परिक्रमा करताना बरेच लोक आश्रमामध्ये व्यवस्थित व्यवहार करत नाहीत, साफसफाई व्यवस्थित करत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रीयन परिक्रमावासियांचं नाव अलीकडच्या काळात बरंच बदनाम झालेलं आहे. तर त्याला अनुसरून तुम्ही छान संदेश दिलेला आहे. आणि वृषालीताईंनी जे काही सांगितलेलं आहे की आपण ज्या आश्रमात जाऊ त्या ठिकाणी तिथली साफसफाई व्यवस्थित ठेवणे ही आपली वैयक्तिक जबाबदारी आहे. तर ह्या नियमांचं सर्व भक्तांनी, सर्व परिक्रमावासियांनी पालन करावं असं मी वृषालीताईंच्या वतीने तसेच नर्मदे हरसंघ पिंपरी चिंचवडच्या वतीने सर्व भक्तांना विनंती करतो. पाण्याचा वापर जपून करावा. ही एक खूप मोठी गोष्ट आहे. काय आहे ना, आपल्याकडे मुबलक पाणी मिळतं देवाच्या कृपेने आपल्याला. सगळीकडे ती परिस्थिती नाहीये, भारतात सुद्धा. सो जिथे जाऊ तिकडे आपण घरी भले तुम्ही 4 बादल्या घेऊन आंघोळ करत असाल, जिकडे जाल तिथली पाण्याची परिस्थिती, तिथे काय आहे परिस्थिती, हे बघणं खूप गरजेचं आहे. आणि ते जसं सांगतायत म्हणजे ते लोकांना सुद्धा तुम्हाला सांगतात, म्हणजे ते विनंती वजा सांगतात तुम्हाला की पाणी जपून वापरा किंवा स्वच्छता राखा, शांतता राखा. आश्रमाचे पण ना काही नियम असतात. म्हणजे तिथे जाऊन तुम्ही हुल्लडबाजी करणं, मोठमोठ्यांना गाणी म्हणणं हे करू नये. तुम्ही ज्या गोष्टीसाठी गेला आहात तिथे त्या वातावरणात राहणं खूप गरजेचं असतं. फक्त मी परिक्रमा करून आलो किंवा मी परिक्रमा करून आले हे जगाला सांगायला परिक्रमा नाही करायची. ती तुम्हाला आतून वाटली पाहिजे. स्वतःच्या आत्मिक प्रगतीसाठी, आध्यात्मिक प्रगतीसाठी परिक्रमा झाली पाहिजे. आणि त्याचा मेन नियम म्हणजे कमीत कमी बोलणे. मग ते न बोलणं कसं असतं तर सतत नामस्मरण करणं. तुम्ही नामस्मरणात राहिलात ना, ऑटोमॅटिक तुम्ही त्या परिक्रमेतच राहता आणि इतर विषय येत नाही. कधीही मला त्या 15-16 दिवसात घरी काय चाललंय हा विचार कधी आला नाही. कारण मी घरच्यांनाही सांगून ठेवलं होतं, एकदा मी गेले की मला फोन करायचा नाही, मेसेज करायचा नाही. मी फोन डिटॉक्स म्हटलं तरी चालेल. मी फक्त आठवणी म्हणून फोटो काढण्यापुरता फोन बाहेर काढत होते. आय थिंक मी एकदाच माझ्या आईला फोन केला होता पूर्ण 16 दिवसात. तेही का केला होता, व्हिडिओ कॉल केला की तिला नर्मदा मैयाचं दर्शन व्हावं, आईला आणि काकूला माझ्या, की त्यांना आता शक्य नाहीये परिक्रमेला येणं. बसनी पण आईला शक्य नाहीये, डॉक्टरांनी नाही सांगितलं. तिला नर्मदा मैयाचं दर्शन कसं व्हावं तेही मी तिला, म्हणून मी तिला तो व्हिडिओ कॉल केला आणि म्हटलं बोलू काहीच नकोस, तू फक्त दर्शन घे. हे बोलायचं नाही आपल्याला काही इथे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर ना ते एक मैयाच्या काठी बसल्यानंतर ती जी काय शांतता मिळायची ना, ती जितकी साठवता येईल तितकी मी हावराटासारखी साठवत होते. कारण परत कधी मैया बोलवेल आणि परत कधी तिथे जाऊन बसता येईल हे मला माहिती नाहीये. आणि म्हणून माझं अशी कळकळीची विनंती आहे की परिक्रमा ही परिक्रमेसारखी करावी. तिथे जाऊन नाच गाणी गप्पा गोष्टी ते सगळं इथे होतच की. परत आल्यावर सगळे आपण भेटतो, गेट टुगेदर होतात. परिक्रमा हे गेट टुगेदर करण्याचं ठिकाण नाही असं माझं म्हणणं आहे. म्हणजे तुम्ही परिक्रमेला जाण्या अगोदर जे एकटेनेच जायचं की सोबतचं जवळचं कोणतंही नातेवाईक नकोय, जवळची मित्र मैत्रीण नकोय किंवा जवळचं ओळखीचं एकही व्यक्ती नको, तर ते केवळ तुम्हाला साधना करायची होती. तिथल्या मैयाच्या सानिध्यात जास्तीत जास्त दीर्घकाळ तुम्हाला एकांतात राहायचं होतं. याच्यासाठी तुम्ही तो निर्णय घेतला होता. त्यामागे ना कारण असं आहे की 2000
22 पासून ना 22 साली माझ्या बाबांना कॅन्सर डिटेक्ट झाला. ते गेले आणि त्याच्यानंतर 9-10 महिन्यात मला कॅन्सर डिटेक्ट झाला. माझं ऑपरेशन जानेवारीत झालं. 4 महिन्यात माझ्या दादाला कॅन्सर डिटेक्ट झाला. इतकं बॅक टू बॅक चाललं होतं ना घरात की सुधरतच नव्हतं की काय चाललंय आपल्या आयुष्यात. देवाच्या कृपेने महाराजांच्या कृपेने दादाचा कॅन्सर अगदी 0 स्टेजला डिटेक्ट झाला. त्यामुळे पण तरी त्याला रेडिएशन वगैरे हा सगळा प्रकार झाला. ऑपरेशन झालं, रेडिएशन झालं, तो त्रासात न गेला. पण हे सगळं जेव्हा आपण बघतो ना तेव्हा असं वाटतं आता एकच ठिकाणी जे मला शांतता देऊ शकेल ते म्हणजे गुरुस्थान. बर, मी इथून गोंदवल्याला जाऊन राहीन पण तिथे पण खूप काय काय चालू असतं. ओळखीची लोक आहेत काय. सो मला अशा ठिकाणी जायचं होतं की मला कोणी ओळखत नाही आणि मला नर्मदा मैयाचं ठिकाण सगळ्यात म्हणजे मला त्यांनी खेचून घेतलं असं मी म्हणेन मैयाने की इथे ये, जे काय चाललंय ना डोक्यात ते सगळं शांत करण्यासाठी तिकडे बोलवलं असं मी म्हणेन. अच्छा, म्हणजे तुम्हाला नीरव शांतता हवी होती, त्याची आवश्यकता होती म्हणून तुम्ही परिक्रमा करायचं ठरवलं आणि ती मैयानी करून घेतली. अच्छा, परिक्रमा करताना परिक्रमा अर्धवट सोडून घरी जावं असं कधी वाटलं का? कधीच नाही. उलट संपताना मला रडायला येत होतं की मला घरी जायचं नाहीये. म्हणजे शेवटच्या दिवशी मी खरंच रडले की मला घरीच जायचं नाहीये. पण शेवटी काय आहे, आपण आता सांसारिक जबाबदारी घेतली आहे ना ती अशी टाकू नाही शकत. त्यामुळे आले घरी पण थोडस तिकडेच स्वतःला ठेवून आले बहुतेक. अच्छा अच्छा अच्छा. नाही म्हणजे हा प्रश्न विचारण्याचं मुख्य कारण म्हणजे बरीचशी लोक परिक्रमा म्हणजे पायी करणारेही अर्धवट सोडून त्यांना यावं लागतं. घरची ओढ असते, आठवणी असतात, बऱ्याच काही गोष्टी असतात. त्याचप्रमाणे बस मधून देखील काही अर्धवट सोडून येतात घरची आठवण आली किंवा तर तसं काही तुमच्या बाबतीत नाही? अजिबातच नाही. म्हणजे माहिती नाही, आता मी जेव्हाही अशा ठिकाणी जाते ना, म्हणजे आता मी बाबाजी केवला जाते किंवा परिक्रमा करायला गेले होते. अच्छा, मला मी तो घरचा कप्पा आहे ना तो मी बंदच करून टाकतो. मी तिकडे गेले की मी तिथली असते. मी आजी माझ्या नवऱ्याला, माझ्या मुलीला त्यांना आता ही सवय झाली की आपण हिला फोन केला तर ही उचलत नाही आणि तिने केला तर ठीक आहे, म्हणजे मेसेज वाटलं आम्ही ठीक आहे एवढा एक मेसेज मी फक्त करते की व्यवस्थित चाललंय बाबा सगळं. कारण त्यांना ती काळजी असते की आता कॅन्सरमुळे ना त्यांना ते असतं ती बरी आहेस ना बाई, एवढं तरी कळव, काही त्रास होत नाहीये ना. हा, त्यांना ती काळजी आहे. पण त्यांना माहिती आहे की मी जेव्हा अशा ठिकाणी मी कुठे जाते, आता मी गोंदवल्याला सुद्धा एक दिवस जाते ना, तर तेव्हाही मी काही दिवसभरात त्यांना फोन बिन काही करत नाही. त्यांना परिक्रमेला जायच्या आधी कुठे काय ठेवलंय. माझ्या सुदैवाने ना माझा नवरा खूप उत्तम स्वयंपाक करतो. माझ्या मुलीला तिला जे खायचंय ते सगळं ती करू शकते. घरात कुठे काय कुठल्या डब्यात काय ठेवलंय हे त्यांना माहिती असतं. आणि काही नसेल, सापडलं नाही तर विकत आणा असं मी सांगते. म्हणजे निघायच्या आधीच ते सांगितलेलं असतं. सगळं नियोजन करून सगळं नियोजन करून मी बाहेर पडते की तिथे गेल्यानंतर परत इथलं काहीतरी सांसारिक जबाबदारी नको, मग मी त्यापेक्षा जात नाही. असं आहे माझं. तुमची विचार प्रणाली खूपच उत्कृष्ट आहे आणि उच्च दर्जाची आहे आणि बहुतांशी लोक असा विचार करत नाहीत. म्हणजे तिकडे परिक्रमेला गेले तरी 4 कॉल असतात त्यांचे, काय चाललंय, हे आले का, ते आले का. म्हणजे व्यावहारिक याच्यापासून ते मुक्त होत नाहीयेत आणि मैयाने त्याच्यापासून तुमची मुक्तता केलेली आहे. आध्यात्मिक प्रगती हीच असते असं मला वाटतं की हळूहळू ना संसारात राहून सुद्धा इथून आणि इथून बाहेर पडता आलं पाहिजे. तो एक बॅलन्स साधता आला पाहिजे अध्यात्म आणि संसार ह्याचा, असं मला वाटतं. आणि तो साधायचा प्रयत्न चालू आहे माझा. बघू कधी. ती प्रोसेस आहे, असं नाही म्हणतात की मी साधला. ती शेवटी एक प्रोसेस आहे, एक जर्नी आहे. तर जसं पुढे जाईन तस तसं हळूहळू होऊ शकेल. माझी इच्छा खूप आहे. अजूनही माझी इच्छा आहे की नानाजी आश्रम बांधतायत कर्बेमट्ट्याला, 8 दिवस तिकडे जाऊन राहायचंय. बघू आता. तिथेही शेवटी मैयाच्या किनारीच आहे ना, मैयाने बोलवलं पाहिजे. होय, मैया तुम्हाला नक्की बोलवेल आणि नानांच्या आश्रमामध्ये एकदा नव्हे तर अनेकदा जाण्याचा योग घडून येईल. थँक्यू. मी मैयाला प्रार्थना करेन की आमच्या वृषाली ताईंकडून
सेवा करून घ्या हो, तिथे. खरंच. आणि नानांचा आश्रम खूपच सुंदर आहे. खूप सुंदर आहे. अगदी मैयाचं पात्र देखील इतकं स्वच्छ नितळ आहे त्या ठिकाणी. मला वाटतं अमरकंटक पासून 40 किलोमीटरवरच हो. गर्भेवाटा आहे. हो. आणि त्या ठिकाणी तुमच्या हातून नक्कीच परिक्रमावासियांची सेवा मैया करून घेणार आहे. नक्की नक्की वाट बघते मी. कारण आम्ही परिक्रमा करताना ना आम्हाला सगळ्यांना त्या आश्रमाचं काम चालू आहे अजून. हो. तर दाखवण्यासाठी आम्हाला तिकडे घेऊन गेले होते आणि काय सुंदर आहे होते आश्रम. म्हणजे आश्रम इथे थोडीशी त्यांची आता ते शेती वगैरे करतील आणि लगेच इकडे मैया म्हणजे तो म्हणजे आश्रमाकडे मैयाकडे तोंड करून जेव्हा उभं राहिले ना मी, तो जो काय निसर्ग होता बाय गॉड, म्हणजे ना बास मी कायमची पण राहू शकते तिकडे असं मला त्या क्षणी वाटलं की जबाबदारी काही नसेल नंतर पुढे मागे तर मी तिकडे जाऊन राहू शकते कायम. गावाच्या बाहेर वर्दळी पासून दूर आणि अगदी मैयाच्या काठावरती. मैयाच्या काठावर. आणि ते म्हटले की तिथनं ना पलीकडच्या काठावर चालत पण जाता येतं. खूप खोल नाहीये, पावसाळ्यात नाही पण इतर वेळेस पात्र खूप खोल नाहीये. तुम्ही म्हणजे गुडघ्यापर्यंत तरी येतं पाणी. पण पलीकडनं जे पायी परिक्रमा करतात ना तर इथून त्यांना चहा पाणी देण्यासाठी ते पात्रातनं देण्यासाठी जात आहे. हो हो हो. आणि तो निसर्ग म्हणजे अफलातून आहे, खूप सुंदर आहे. मैया तुमची ती इच्छा देखील नक्कीच पूर्ण करून घेईल अशी आम्ही मैयाची मी प्रार्थना करतो. 16 दिवसांच्या परिक्रमेत तुम्ही विविध स्थानांना भेटी दिल्या. तर त्या परिक्रमेत महान संतांचं असं दर्शन झालंच असेल अनेक ठिकाणी. त्यापैकी थोडीशी माहिती सांगितली तर बरं होईल. आता बऱ्याच आश्रमात महंत आहेत, संत खूप ठिकाणी आहेत. पण आता ना असं होतं ना की त्यांना बघून त्यांच्याशी काय बोलायचं कळत नाही. म्हणजे फक्त जाऊन त्यांना नमस्कार करून त्यांच्या समोर बसणं आणि ती ऊर्जा घेणं हे काम मी नक्की केलं. पण त्यांच्याबद्दल काही बोलणं अजून माझी तेवढी योग्यता नाहीये. आणि खरं सांगायचं तर मी ती चौकशी पण नाही केली कुणाकडे की ते कोण आहेत, ते काय आहेत असं मला तेव्हा नाही वाटलं असं विचारावंसं. कारण तिथे बसल्या कुठल्याही सत्पुरुषाच्या समोर जेव्हा तुम्ही बसता ना ब्लँकच होतो माणूस, काहीच कळत नाही. आणि बास म्हणजे तिथनं काय घ्यायचं असतं तर फक्त आशीर्वाद घ्यायचे असतात. फार खोलात शिरायचं नाही कुठल्या ह्याच्यात असं मला वाटतं. वाटेत पायी परिक्रमा करणारे भेटले, त्यांच्याशी काही जणांशी बोलले. काही जण बँकेतले होते, काही स्वतःचा व्यवसाय करणारे होते. आणि मग त्यांची परिक्रमा कशी चालली. एक आजोबा होते, ते सायकलवरनं करत होते परिक्रमा. आणि खूप छान म्हणजे त्यांनी ना सायकल अशी खूप छान सजवली होती. म्हणजे तिथे समोर एक छोटंसं ह्याच्यात त्यांची महादेवाची पिंड होती, तिथे एक छान झाड होतं. खूप सुंदर त्यांनी ते सजवलं होतं. आणि ते म्हटले मी सायकलवरनं करतो. ते खूप छान वाटलं मला त्यांना भेटून. मैया किनारीचं आवडलेलं ठिकाण कोणतं जास्त? माहेश्वरचा घाट आणि नर्मदा नदी आणि एरंडी नदीचा संगम ती जागा. अच्छा. म्हणजे माहेश्वरच्या घाटावर मी गेले ना मला तिथनं बाहेरच यायचं नव्हतं. म्हणजे माझ्या बरोबरच्या 4-5 जणी होत्या माझ्या मैत्रिणी, तिथे झालेल्या बसमध्ये झालेली ओळख होती आमची. आणि आम्ही गेलो होतो सकाळी. आम्ही माहेश्वरला आय थिंक सकाळी 2:45 वगैरेच पोहोचलो, 2:30-2:45 पहाटे. आणि मग तिथनं आम्ही घाटावर गेलो आणि जे काय डुबकी मारल्यानंतर परमानंदच म्हणेन मी. म्हणजे मला असं झालं की बास इथून आता मला बाहेरच नाही पडायची इच्छा होती. तर ते जे काय होतं तेव्हा तर अंधारच होता आम्ही गेलो तेव्हा. पण त्याच्यानंतर जसा दिवस उजाडायला लागला आणि ते एवढं सगळं भव्य पात्र, तो केवढा भव्य काठ आहे आणि तो फार सुंदर आहे तो माहेश्वरचा घाट. तो एक मला फार आवडला. तिथे मी खूप खूप वेळ रमले. म्हणजे मैयाने कुशीत घेतलंय असं मला वाटलं त्या क्षणाला. आणि दुसरं म्हणजे एरंडी नदी आणि मैयाचा जो संगम आहे तिथे बाकी गाड्या यायच्या होत्या, आमचीच गाडी पहिली पोचली होती. आणि
माझ्या सुदैवाने पुष्पक जोशी गुरुजी आमच्या गाडीत होते. सो ते मला म्हणाले, आम्ही बरेचदा त्यांच्याशी, म्हणजे मी जे पुस्तक लिहिलं ना त्याच्यात गुरुजींचा वाटा खूप आहे, त्यांच्याबरोबर बरीच चर्चा व्हायची. म्हणजे कथे व्यतिरिक्त ना मला खूप प्रश्न पडायचे आणि मी त्यांना लिहून ठेवायचे की मध्ये नको त्यांना तिथे विचारायला. आणि मग त्यांना बऱ्याच गोष्टी मी तेव्हा आमच्या जेवण झाल्यानंतर वगैरे असं विचारायचे, शंका विचारायची की हे काय ते काय. तर मग तेव्हा मला त्यांना बहुतेक ते समजलं की खूपच प्रश्न विचारते आपल्याला आणि कुतूहल आहे म्हणजे बेसिकली आहे. तेव्हा ते मला म्हणाले की इथे म्हणजे मला असं झालं होतं, आपण रोज ना खूप धावधाव करतोय, हे झालं की ते झालं की ते झालं की ते. म्हणजे माहेश्वर मध्ये मला खूप छान वेळ मिळाला घाटावर. आणि त्याच्यानंतर ना म्हणजे आता आयोजकांची चूक नाहीये ह्याच्यात, कारण त्यांना शेवटी त्या एका ठराविक पिरियड मध्ये ती परिक्रमा पूर्ण करायची असते. सो त्यांचे ते वेळेचं गणित असतं, वेळेचं बंधन असतं. पण त्या एरंडी नदीच्या संगमावर गेल्यानंतर ना तिकडे खूप वेळ होता आणि मला तेव्हा गुरुजी म्हणाले, तुम्हाला जी शांतता हवी आधी इथे मिळेल. म्हणजे ते स्वतः सुद्धा ते म्हटले, मी ते त्यांची 7वी परिक्रमा होती ती. ते म्हटले प्रत्येक परिक्रमेत मी इथे येऊन ध्यानाला बसतो आणि इथे जसं ध्यान होतं ना ते कुठे फार कमाल आहे. आणि तो अनुभव मला तिथे आला. म्हणजे मी जेव्हा गेले तिथे घाटावर तेव्हा आम्ही आणि गुरुजी दोघंच होतो, बाकीच्या गाड्या आल्या, बरेच जण येऊन बसले. मला खरं सांगू मला काही कळलं नाही. म्हणजे मी इतकी त्या ध्यानात गेले होते तिथे की मला खूप वेळानंतर जरा शुद्धीत आले असं म्हणेन. आणि आजूबाजूला बघितलं तर कोणीच नव्हतं. मला म्हणजे आवाज येत होते, लोक आहेत आजूबाजूला, ती जाणीव होत होती, पण डोळे उघडावेसे वाटले नाहीत मला तेव्हा. म्हणजे मैयामध्ये पाय सोडून बसले होते मी तिथे. म्हणजे तुम्ही त्या साधनेच्या तंद्रीमध्ये होता? हा, तंद्रीमध्ये होते. आणि मग तिथे आता मी रोज ना गुरुगीता वाचते आणि 7वा अध्याय वाचते. तर त्याच्यात असं लिहिलंय की नदीकाठी बसून वाचावं, एखाद्या झाडाखाली बसून वाचावं. मग मी ते घेऊन गेलं, ते सगळीकडेच असतं माझ्या बरोबर. हा, सगळी लोक गेल्यानंतर मग तिथे बसून गुरुगीता वाचली, 7वा अध्याय झाला. आणि नंतर मग कोणीतरी जेवायला ये म्हणून बोलवलं, कारण सगळ्यांची जेवढं चालू झाली होती तिकडे, मी एकटीच उरले होते बहुतेक. मग ते सगळं करून तो मला खूप छान, मी जे शोधत होते ना एक जागा मला जी हवी होती पूर्ण परिक्रमेत, ती मला तिथे मिळाली. ते काय म्हणू, एक मैया आणि मी एवढंच होतो, एकरूप झाला होता. हा, त्या क्षणासाठी थांबले होते बहुतेक मी. आणि तो एक म्हणतो ना काय, मला आता शब्दच नाही अशा ह्याच्यात, ह्या भावनेला शब्द काय द्यायचा असं मला वाटतं. शब्द संपदा कमी पडते. हा, म्हणजे काही गोष्टी अशा असतात ना की ते शब्दात नाही सांगता येत. तर ते एक ती भावना होती तिथे मला. परिक्रमेच्या पूर्ण प्रवासात स्वतःमध्ये काही बदल जाणवले का तुम्हाला? खूप. म्हणजे पूर्वीच्या वृषाली आणि आत्ताच्या वृषालीमध्ये फरक काय? शांत झाले. हो, म्हणजे ना परिक्रमेपेक्षाही ना थोडं मागे जाईल. मी जेव्हा हिलिंग मध्ये आले 2016 साली मी हिलिंग शिकले, त्याच्या आधीची वृषाली ज्यांनी पाहिली आहे ना त्यांना तो असा बदल दिसतो. मी भयंकर तापट होते, चिडकी होते, हट्टी होते. मी म्हणेन तेच खरं, अशी करणारी होते. हिलिंगमुळे हळूहळू ना ह्या सगळ्या हे सगळे विकार आहेत ना आपले, तर ह्या सगळ्यांमधनं मी बाहेर पडत गेले. शांत, बऱ्यापैकी शांत झाले असं मी म्हणेन तेव्हा. आणि जेव्हा परिक्रमा केली ना त्याच्यानंतर मात्र आता मी फार विचारच नाही करत असं मला वाटतं. सगळं मी महाराजांवर, मैयावर सोडून देते. हा, ते आहेत ना ते बघून घेतील, मी कशाला काळजी करू. म्हणजे आधी काळजी होती ना की बाबा मुलीची काळजी असते, आई वडिलांची असते, नवऱ्याची असते, घराची असते, काळज्या खूप असतात. म्हणजे आपण आजूबाजूच्या लोकांच्याही काळज्या करतो, म्हणजे काही खरं गरज नसते पण लोकांच्याही काळज्या डोक्यावर घेत असतो आपण. हा, तर आता मला असं वाटतं की ठीक आहे, होईल. म्हणजे काही त्रास जरी व्हायला लागला, मला अजूनही ट्रीटमेंट चालू आहे, त्रास होतो, तर असं वाटतं ठीक आहे, मैया घेईल ना काळजी, महाराज बघून घेतील. म्हणजे एवढाच थॉट येतो डोक्यात.
असं नाही वाटत की अरे बापरे आता काय. म्हणजे इव्हन मला म्हणजे हिलिंग मध्ये होते ना, मला कॅन्सर झाल्यानंतर ना मीच का हा प्रश्न कधीच नाही पडला. अच्छा, माझ्या वाट्याला हे दुःख म्हणजे असं मला क्षणभरही मला असं कधी वाटलं नाही. इनफॅक्ट मला असं वाटलं की अरे वा केवढा मोठा कर्मनाश झाला आपला. म्हणजे शेवटी ना आपण भोग भोगायला चालू आहे. बरोबर. तर कशाने कर्मनाश कशाने होणार आहे, तर हे सगळे भोग भोगूनच आपला कर्मनाश होणार आहे. आणि ते भोग जर आनंदाने भोगले तरच कर्मनाश होणार आहे. अच्छा. तुम्ही प्रत्येक वेळेस अरे चा मला हे का झालं, मीच का, हेच का, तेच का, मीच सापडते का प्रत्येक वेळेस देवाला, हे असे विचार करून तुमचा कर्मनाश नाही होत. मैया तुमच्याकडून सुंदर विचार व्यक्त करून घेते बरं का. भक्त हे तुमचं ऐकतायत आणि बरेच भक्त तुमच्या या विचारांचं अनुकरण करतील. नक्की करावा असं मला वाटतं. मी शिकतेच आहे या सगळ्या हे जे काय अनुभव आहेत ना त्यातूनच शिकतेय की आपण जन्म का घेतलाय. जर कुठले भोग भोगायचे राहिले नाही तर जन्मच घेणार नाही ना. बरोबर. काहीतरी कर्मनाश करायचा, काहीतरी एक आपण मागच्या जन्मात कुठल्या तरी सगळ्या जन्मांमधनं घेऊन आलोय की बाबा हे फेडायचंय, म्हणून तर माणूस जन्म घेतो. आणि मग ते कसं फेडायचं, तुम्ही कसं फेडता ते ऑप्शन देतो बरं का, ए आणि बी. एकतर पॉझिटिव्हली तुम्ही ते फेस करा, नाहीतर चिंतेने फेस करा, निगेटिव्हली फेस करा. निगेटिव्हली फेस केलं परत वाढते ना कर्माची पोटली, त्रास वाढत जातो. कर्माची पोटली वाढत जाते. कारण आपलं कर्माची पोटली, तुम्ही काय बोलता, तुम्ही काय विचार करता, तुमचे हावभाव काय आहेत, तुम्ही काय ऍक्शन्स करता, प्रत्येक गोष्टीत न तुमचं कर्म वाढत असतो. आणि ते कर्मनाश करण्यासाठी तुम्ही कसं वागलं पाहिजे हे सगळं ना मी परिक्रमेत हे सगळे विचार चालू होते. आणि म्हणून मला ती एकटीने करायची होती, कारण असा वेळ आपल्याला इथे राहून मिळत नाही. आत्मबोध जे म्हणतो ना आपण, स्वतःशी बोलणं, इथे राहून किती वेळ मिळतो आपल्याला स्वतःशी बोलायला, नाहीच मिळत. इतकं धकाधकीचं आयुष्य चाललंय आपलं. सकाळी म्हणजे रात्री झोपताना सुद्धा उद्या सकाळी काय भाजी करायची, डब्याला काय द्यायचं, नाश्ता काय करायचा, हे प्रत्येक बाईच्या मनात असतं. अरे ही भाजी आणायचीच राहिली, नवऱ्याला ही भाजी हवी होती, मुलीला ती भाजी हवी होती. हे सगळे विचार ना बाईच्या मनात, आणि स्पेसिफिकली भारतीय बायकांच्या डोक्यात. भारतीय बायका इतक्या गुरफटतात ना, मी पण एका काळी गुरफटलेच होते. आता मी म्हणेन की मी थोडीशी बाहेर येऊ शकली, पण अजूनही कधीतरी असं वाटतं की अरे आपण अजूनही अडकलोय थोडेसे संसारात. पण ठीक आहे, आता तेवढं तर पाहिजे ना, नाही तर मग काय संन्यास घेऊनच जायची वेळ येईल, ते नाही करायचंय. तर तो बॅलन्स जो साधायचा आहे ना आध्यात्मिकतेचा आणि संसाराचा, तो बॅलन्स साधणं खूप गरजेचं आहे. आणि ह्यासाठी ना मला हिलिंगची खूप मदत होते. म्हणजे हिलिंग म्हणजे कसं असतं ना, आपण फक्त शारीरिक व्याधीच नाही बऱ्या करत. हिलिंग हे तुमचं फिजिकल, इमोशनल, मेंटल, स्पिरिच्युअल प्रत्येक गोष्टीवर हिलिंग होतं. त्याच्यात तुम्हाला आम्ही ध्यान शिकवतो लोकांना करायला, ब्रीदिंग टेक्निक शिकवतो, क्षमा साधना शिकवतो. क्षमा साधना आहे ती छोटीशी 5 मिनिटाची, पण असं म्हणतात, म्हणजे आम्ही असं सांगतो लोकांना की लॉ ऑफ फॉरगिव्हनेस सुपरसीड्स लॉ ऑफ कर्मा. तुमचा कर्मनाश करण्याची ताकद क्षमा साधनेमध्ये आहे. तर रोज क्षमा साधना करणं, स्वतःला वेळ देणं, बेसिकली हे खूप गरजेचं आहे. शारीरिक व्यायाम आपण करतो, मनाचं काय, त्यासाठी आपली जी भारतीय संस्कृती आहे, आपले जे पूर्वापार आलेल्या ज्या रूढी आहेत, परंपरा आहेत, ज्या ब्रीदिंग टेक्निक्स आहेत, हे जे सगळं आहे ना ते खूप महत्वाचं आहे. श्वसनाचे व्यायाम किती वेगवेगळे प्रकार आहेत, अनुलोम विलोम आहे, बस भ्रामरी आहे, ह्या सगळ्या गोष्टी करणं, त्याच्यानंतर क्षमा साधना करणं, रोज एक 20 मिनिटं का होईना मेडिटेशन करणं, ह्या खूप गरजेच्या गोष्टी आहेत. आणि हे केल्यानंतरच ह्या सगळ्या गोष्टी साध्य होऊ शकतात. कारण इथून जाताना काय घेऊन जाणार आहोत आपण हा विचार केलाच पाहिजे. आलो तेव्हा काही घेऊन आलो नव्हतो, जाणार तेव्हा काही नेणार नाहीये. मग इतकं का धावाधाव करायची आहे त्या पैसे कमवण्यासाठी. मी केली आहे बरं, काही प्रामाणिकपणे कबूल करते की मी आणि माझ्या नवऱ्याने खूप कष्ट केलेत,
म्हणजे दिवसातले 15-15, 16-16 तास, 18-18 तास काम केलंय. आणि त्यातनं गेल्यानंतर आता हे जेव्हा ह्या सगळ्या आध्यात्मिक मार्गावर आल्यानंतर समजतंय की का धावलो आपण इतके. किती लागतं माणसाला, एक डोक्यावर छप्पर लागतं, खायला व्यवस्थित पाहिजे, अंगावर वस्त्र पाहिजे. त्या पलीकडे जाऊन मला 4 घरं पाहिजेत, मला 10 गाड्या पाहिजेत. कधी संपणार आहे हा? संपते 60 आली तरी संपतच नाही ना. मग तुम्ही कधी, आणि मग डेथ बेडवर गेल्यानंतर अरे मग तिथे देवाला मला वाचव, हे करायचं, माझं हे राहिलं, माझं ते राहिलं, असे विचार सुचतात. आणि यासाठी वेळ निघून जाते. ती कुठंतरी थांबणं, ब्रेक घेणं खूप गरजेचं आहे. आणि ना जितकं लहान वयापासून तुम्ही या सगळ्या गोष्टी सुरू कराल ना तितकं चांगलं असतं असं मला वाटतं. माझी कदाचित थोडी उशिरा झाली सुरुवात, 40शीच झाली माझी सुरुवात. तर आत्ता मी बघते ना तर अक्षरशः कॉलेजमधली मुलं पण येतात आमच्याकडे हिलिंग शिकायला आणि ह्या मार्गावर जायला. माझे सर स्वतः माझ्यापेक्षा 13 वर्षांनी लहान, ते वयाच्या 24व्या वर्षापासून ह्या मार्गावर आहेत. स्वतःचं CAचं प्रोफेशन सोडून ते पूर्णपणे त्यांनी स्वतःला या मार्गावर झोकून दिलं. अरे वा. म्हणजे हिलिंगचा एवढा फरक पडतो आणि त्याचा खूप उपयोग होतो. ते पूर्ण आता ते फुल टाइम हिलर आहेत, ते शिकवतात, ते लोकांना हिलिंग्स देतात. आणि मी स्वतः त्याचा खूप अनुभव घेतलाय. म्हणजे कॅन्सर मधनं अशी बाहेर आली. म्हणजे ऑपरेशन नंतर 3ऱ्या दिवशी मला घरी सोडलं डॉक्टरांनी. 4थ्या दिवशी मी काम सुरू केलं होतं माझं. 4थ्या दिवशी? हो. म्हणजे घर बसल्या ऑफकोर्स, पण फाउंडेशनचं काम. आता मी आणि विजय फाउंडेशन चालवतो बॅकस्टेज कलाकारांसाठी, विजय पटवर्धन फाउंडेशन म्हणून. ते आम्ही लॉकडाऊन मध्ये चालू केलं, ते अजूनही चालू आहे. फाउंडेशनचं काम आमचं जे हिलिंग सेंटर आहे त्याचं अकाउंट्स आणि ऍडमिन मी हँडल करते, लोकांना हिलिंग देते. मला विजयनी आणि सुधीर सरांनी सांगितलं होतं ही कामं तूच करायची. मी सांगितलं होतं आता मी महिनाभर ब्रेक घेते, कोणाला तरी सांगा ही कामं. नाही म्हणाले, कामं चालू ठेवायची, कामं चालू ठेवायची. त्यामुळे ना मला असं कळलंच नाही. म्हणजे एखादं छोटंसं ऑपरेशन झालंय आणि तिथनं घरी आलोय आणि आपण कामाला लागलो, अशाच फेज मधनं मी कॅन्सर बद्दल बाहेर आलो. म्हणजे तुम्ही जास्त टेन्शन नाही घेतलं की अजिबातच नाही. घाबरणं वगैरे हा प्रकार तर लांबच राहिला. उलट तुम्ही विजयजींना, घरातल्या जवळच्या नातेवाईकांना धीर दिला की मी ओके, मला काही झालेलं नाहीये आणि काही होणार नाहीये. होणार तर नाहीच आहे, हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये होता. आणि त्या सगळ्यांचा सपोर्ट खूप महत्वाचा असतो. घरातल्या लोकांचा, आपल्या मित्रमैत्रिणींचा, आपल्या गुरूंचा सपोर्ट खूप महत्वाचा असतो. प्रत्येकाने ना, एकतर पहिला 1.5 महिना कुणाला भेटायला परवानगीच नव्हती मला, पण नंतर जेव्हा कोणी भेटायला यायचं म्हटलं ना की विजयच सांगायचा किंवा माझा दादा सांगायचा, आनंदी काही विषय काढणार असाल, हॅपी काही सांगणार असाल, तिला जोक सांगणार असाल तर या. आम्ही घरातलं वातावरण खूप आनंदी ठेवलंय, त्याच्यातून विरजण घालायचं नाही. नाहीतर भेटायला येऊ नका, फोनवर बोला. पास्ट काय होता ते विचारायचं. हा, कसं झालं, अगं बाई तू ग बाई, काही नाही. काही नाही. या मस्त गप्पा मारा, चहा कॉफी घ्या, चिवडा खा, पोहे खा आणि जा, मजा करून जा. परिक्रमेनंतर तुमच्या स्वभावात विशेष बदल झाला हे तुम्ही आता विस्तृतपणे सांगितलंच. पायी परिक्रमा करणारे भरपूर आहेत, बसने परिक्रमा करणारे हजारो लोक आहेत, उत्तर वाहिनी करणारे हजारो लोक आहेत. तर मैया किनारी जाऊन आल्यानंतर, मैयाची छोटीशी का होईना परिक्रमा केल्यानंतर व्यक्तींमध्ये काय बदल होणं आवश्यक आहे, गरजेचं आहे? आता ते ना व्यक्ती सापेक्ष आहे असं मी बरोबर आहे. तरी पण तुमचं मत काय? व्यक्तींनी म्हणजे परिक्रमा केलेल्या व्यक्तींनी समाजात काय आदर्श ठेवला पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे? ते तर परिक्रमा ज्यांनी केली नाहीये त्यांनी सुद्धा तसंच वागलं पाहिजे खरं तर, आदर्श समाज घडवण्यासाठी. बरोबर आहे. पण बेसिक सिविक सेन्स शाळेत ना, एक सिविक्स नागरिक शास्त्र जो आपला 40 मार्काचा विषय होता ना, तो खरं तर 200 मार्काचा झाला पाहिजे. कारण आपल्याकडे सिविक सेन्स खूप कमी आहे, म्हणजे जवळपास नाहीये. सिग्नलला थांबलेल्या असताना मागणं 100 हॉर्न येतात. अरे बाबा लाल सिग्नल आहे, थांब की 2 मिनिटं.
5 मिनिटं आधी निघा घरातनं. थुंकू नका रस्त्यावर, कचरा टाकू नका. हे खूप बेसिक्स आपल्याकडे शिकणं खूप गरजेचं आहे. परदेशात जेव्हा तुम्ही जाता तेव्हा हे करता का? नाही करत. परत आल्यानंतर थुंकताच नाही इथे. मग तिथे कसं तुम्हाला पाळता येतं? आपल्या देशात पाळायला का नाही जमत? हे प्रत्येकामध्ये आपण होऊन ते आलं पाहिजे. आणि जे परिक्रमा करतात त्यांनी मुळात ना ह्या सगळ्या गोष्टी असतात म्हणूनच ती व्यक्ती परिक्रमा करू शकते असं मला वाटतं. एखादी व्यक्ती खूप वाईट वागते किंवा चुकीचं वागते, ती व्यक्ती परिक्रमाला जाऊच शकत नाही किंवा मैया बोलवणारच नाही. तुमची वेळ यायला लागते तेव्हाच मैया तुम्हाला परिक्रमेला बोलवते. आणि जी मनानी चांगली असतात लोक, ज्यांना दुसऱ्याबद्दल हळहळ वाटते, काळजी वाटते, अशी लोकच परिक्रमेत येतात असं माझं म्हणणं. मैया बोलवून घेतो. आणि परिक्रमा करून आल्यानंतर सुद्धा तिथे आपण जे वागलो, जे ते विचार होते किंवा जे मिळालं मैयाकडनं आपल्याला, ते धरून पुढे जाणं गरजेचं आहे. हा, म्हणजे आता ते करून आलो, संपलं, आता ये रे माझ्या मागल्या परत पहिल्यासारखं वागण्यात काही अर्थ नाहीये. मग तुम्ही ती एकतर परिक्रमा मनापासून केली नाहीये किंवा काय माहिती ती कुठेतरी तुम्ही चुकताय असं मला वाटतं. कमी पडताय. म्हणजे परिक्रमा करून आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीने समजूतदारपणा दाखवायलाच पाहिजे. समोरच्यांच्या चुका समजून घेतल्या पाहिजे, त्याला माफ करता आलं पाहिजे. हा, आणि ती व्यक्ती का ती चूक करते, कुठल्या परिस्थितीत करते. कारण आपल्याकडनंही होतात की चुका, आपण कुठे सर्व गुण संपन्न. मग समोरची व्यक्ती आपल्या चुका एक्सेप्ट करते, तर मग आपल्यामध्येही तो भाव आला पाहिजे ना की ती व्यक्ती असं का वागते, तिच्या पाठीमागे काय कारण आहे. कारण आता ऑफिसमध्ये एखादी व्यक्ती जाते, प्रत्येक जण ना ऑफिसमध्ये कुठल्याही क्षेत्रात, ऑफिस असं नाही, कुठल्याही क्षेत्रात प्रत्येकाच्या घरी काही ना काहीतरी चालूच असतं ना. ते सगळं मागे सोडून तुम्ही कामावर येता, पण तिथे काहीतरी किचपिच होते, मग तो राग तिथे निघतो. पण ती समोरची व्यक्ती त्याच फेज मधनं आली आहे ना तिथे. मग थोडंसं एकमेकांना समजून घेऊन, एक पाऊल मागे जाऊन, बोलायच्या आधी थोडा विचार करून की मी हे बोलणं खरंच गरजेचं आहे का. ओरडून चिडून बोलण्यापेक्षा शांतपणे बोलून काम होत असेल तर का नाती वाईट खराब करायचं. म्हणजे मैया हा संदेश तुम्हाला परिक्रमेत देते असं म्हणावं लागेल. हा खरं तर काय म्हणू, सगळ्यांसाठीच आहे. परिक्रमा करा नाही तर नका करू. समोरच्या माणसाचा थोडा विचार करा. आधी मी जशी त्यांच्याशी वागतीये तसं त्यांनी माझ्याशी वागलेलं मला आवडेल का. पण जे देता तेच मिळणार आहे. प्रेम द्या प्रेम मिळेल, राग द्या रागच मिळणार आहे. आनंद वाटा, प्रेम वाटा. आयुष्य खूप छोटं आहे अहो, कधी सटकन जाऊ ना कळणार नाही. आणि ते करोना काळात आपण पाहिलंय आहे. मी तर 3 वेळा हात लावून आली. तर त्यामुळे कसं आहे ना, जे आहे ना ते भरभरून जगायला शिका. रोज झोपतो ते मरणाची प्रॅक्टिस असते ना, काय माहिती उद्या सकाळी उठू की नाही. बरेच जण झोपेत जातात. माझे बाबाच झोपेत गेले, पण त्यासारखं सुखासुखी मरण नाही. मरण पण ना सुखाने यायला नशीब लागतं. 1:30 पर्यंत रात्री बाबा होते. 12:30 पर्यंत आम्ही त्यांच्या बेड पाशी आम्ही पत्ते खेळायचो रोज रात्री. त्यांना खूप आवडायचे हे बदाम सर. 12:30 पाऊंडला ते म्हणले शेवटी जा आता तुम्ही झोपा सगळे. मग आम्ही गेलो आणि 2:15 ते 2:30 मध्ये त्यांनी प्राण सोडला. आणि सुंदर स्माईल होतं चेहऱ्यावर. खूप समाधानाने गेले. पूर्वजन्मीचं सत्कर्म असतं. हो अगदीच. प्रत्येकाच्याच नशिबात इतकं सुंदर मरण नाहीये. त्यासाठी पण नशीब लागतं. शांत मरण लोकांना खूप नशिबाला पोचतात.
पण जगायला जे जसं नशिबाची साथ लागते तशीच मरायला सुद्धा नशिबाची साथ लागते. सुंदर मरण येणं आणि मरण सुंदर आहे, कोणी सांगितलं भीतीदायक आहे? सुंदरच आहे. पलीकडे जाऊन काय माहिती काय आहे, उत्सुकता असली पाहिजे. परिक्रमा यशस्वीरित्या पूर्ण झाली, तुम्ही घरी आलात. त्याच्यानंतर परिक्रमेवरती पुस्तक लिहावं असं का वाटलं? ती प्रेरणा कशी मिळाली? खरं सांगायचं ना तर पुस्तक लिहू असं काही माझ्या डोक्यात नव्हतं. अच्छा. मी ना मला डायरी लिहायची सवय आहे. मी परिक्रमेत असताना सुद्धा रोज माझे दिवसभराचे अनुभव लिहायचे. आम्ही कुठे गेलो, काय केलं, म्हणजे अगदी आज खायला काय होतं बघा, आज पुरणपोळी केली होती, आज जिलबी होती. आणि तेव्हा ते एकटं राहिल्यानंतर ना जे विचार मनात यायचे ना ते सगळे मी लिहून काढायचे. किंवा काय काय वाटतंय आपल्याला, आजपर्यंत काय काय होऊन गेलं बाबा आयुष्यात. तो एक वेळ मला मिळाला होता परिक्रमेत आणि मी ते रोज डायरी लिहायचे माझी. घरी आल्यावर विजयने ती डायरी वाचली. तो मला म्हणाला की आपण याचं पुस्तक करू, तू जरा व्यवस्थित लिही. कारण डायरी काय आपण खूप डिटेलमध्ये लिहित नाही ना, थोडक्यात लिहितो आपण. तर मला म्हटलं तुझे रोजचे अनुभव ना डिटेलमध्ये लिहून काढ. तर म्हटलं मला काही पुस्तक करायचं नाहीये, हे माझ्या पुरतं आहे, माझ्यासाठी लिहिलंय मी आणि मला असं काही लोकांना नाही द्यायचंय वाचायला. तो म्हणला तुझे लिहिलंयस ना त्याचा उपयोग होऊ शकतो लोकांना. कारण ना कथा जेव्हा गुरुजी कथा सांगायचे ना तर कथा सार जे असायचं ना ते मी लिहायचे की ह्या गोष्टी मला घरी जाऊन याचा उपयोग होऊ शकतो. किंवा इव्हन खूप छोट्या छोट्या गोष्टी, आपण आता देवळात जातो, महादेवाच्या देवळात समजा जातो, देवळात जाऊन महादेवापर्यंत पोचेपर्यंत तुम्ही काय काय केलं पाहिजे तर हे माहिती नसतं. आपण चप्पल काढतो, पाय धुतो आणि जातो आत. तर आधी कळस दर्शन घ्यायचं असतं, त्याच्यानंतर पहिल्या पायरीला वाकून नमस्कार करायचा असतो, त्यातनं तुमचा अहंकार निखळून पडतो. त्याच्यानंतर नंदीला जेव्हा आपण डायरेक्ट नंदीला हात लावून नमस्कार करायचो, म्हणजे मी तरी. तर पहिले नंदीचे जे शेपटीचं भूषण आहे तिथे हात लावायचा असतो. म्हणजे या ना खूप छोट्या छोट्या गोष्टी मला समजल्या तिथे. मग नंदीच्या शिंगावरनं असं हात ठेवून मग तुम्ही तिथनं महादेवाला बघितलं पाहिजे. किंवा महादेवाच्या समोर नंदी आहे, महादेवाच्या उजव्या बाजूला पार्वती माता असते, ते दोघं सतत महादेवाकडे बघून त्यांचं ध्यान चालू असतं. तर कधीही एक्झॅक्टली महादेवाच्या समोर किंवा महादेवाच्या उजव्या बाजूला उभं राहून नमस्कार नाही करायचा. ह्या बाजूला उभा राहून नमस्कार, दुसऱ्या बाजूला उभा राहूून नमस्कार केला पाहिजे. त्यांच्या ध्यानाच्या आड नाही आलं पाहिजे. किंवा वरनं जलाभिषेक चालू असतो, ती धार खंडित नाही करायची, ते जल प्राशन नाही करायचं. किंवा महादेवाला लांबून नमस्कार करायचा असतो, कारण डोकं टेकवायचं नाही किंवा स्पर्श करायचा नाही. त्याचं रिझन हे आहे की जे तुम्ही महादेवाला वाहता ते तिथे सोडून यायचं असतं. तर शक्य आहे का आपल्याला स्वतःला तिथे सोडून येणं? तुम्ही हात कापून ठेवू नाही ना शकत. काही ते जे पुराणात सगळं नर्मदा पुराणात जे लिहिलेलं आहे ना हे सगळं नवीन होतं माझ्यासाठी गोष्टी. आणि मला असं वाटलं की हे खूप उपयोगाचं आहे, आपल्याला हे माहिती नाहीये किंवा माझ्या बरोबरच्या लोकांना ह्या गोष्टी माहिती नाहीये. किंवा तिथलं जल प्राशन करायचं नसतं, तिथे फुलं वाहिलेली असतात, बेल ठेवलेला असतो, ते नाही घ्यायचं तुम्ही. काही जण ते बेल उचलून खातात, औषध म्हणून खातात. हा, मग ते खाऊ नये, नाही खाऊ. कुठलं घ्यावं तर जी स्वयंभू पिंड आहे तिथलं तुम्ही तिथलं जे जल आहे ते तुम्ही प्राशन करू शकता. किंवा तिथलं फूल किंवा ते बेलाचं पान घेऊ शकता. तर ते विमलेश्वरला एक आहे, ओंकारेश्वर आहे स्वयंभू, तर तिथलं तुम्ही जल घ्या. विमलेश्वरला ना मला खूप छान, तिथली पिंड तर इतकी सुंदर आहे आणि ते देवळच खूप छान आहे. मी जेव्हा गेले ना तर देवळावर असं कलश असतो ना जनरली सगळीकडे, तिथे देवळावर कलश म्हणून ह्यूज महादेवाची पिंड आहे, त्याच्यावर असं नाग आहे आणि मोठी पिंड आहे वरती आणि त्याच्यावर नाग आहे. आणि आज जेव्हा गेले तर त्या पिंडीला ना एक छोटं भोक आहे. तर मी तिथल्या गुरुजींना विचारलं भोक कसं पडलं, वरनं पाणी पडून? तर ते हसले, म्हणले अहो नाही ना, हे स्वयंभू आहे, खालनं नर्मदा मैया वाहते आणि ती वर आली आहे. तर हे खूप नवीन होतं माझ्यासाठी. म्हणले हे जल तुम्ही प्राशन करू शकता कारण ती स्वयंभू आहे आणि तो प्रसाद आहे, म्हणजे तीर्थ आहे ते तुम्ही घेऊ शकता. त्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या माहिती नाहीये.
बऱ्याच लोकांना, माझ्या नवऱ्याला सवय होती की आंघोळ करताना गायत्री मंत्र मोठमोठ्यांदा म्हणायचं. ते कधीही म्हणू नये. गायत्री मंत्र हे आंघोळ झाल्यानंतर देवासमोर बसून मनातल्या मनात, म्हणजे किती मनात तुमची जीभ पण हल्ली गेली नाही पाहिजे इतकं मनात म्हणायचं असतं. ह्या गोष्टी माहिती नव्हत्या आम्हाला तरी. या गोष्टी सगळ्या माहिती तुम्हाला, या गोष्टी सगळ्या परिक्रमेत कशा कळल्या तर जोशी गुरुजींनी जे पुराणातल्या ज्या कथा, जे संदर्भ दिले, खूप सिम्प्लिफाय करून सांगितलं या गोष्टी, काय केलं पाहिजे रोजच्या आयुष्यात, आपण कसं केलं पाहिजे. तर हे सगळं मी त्या माझ्या डायरीत लिहिलं होतं. म्हणून मला विजय म्हटला की हे खूप उपयोगी आहे. हे आपल्या शहरात राहणाऱ्या बऱ्याचशा लोकांना या गोष्टी माहिती नसतात, तर आपण ते लोकांना कळावं म्हणून आपण त्याचं पुस्तक करूया. मग असं झालं की पुस्तक तर करू, पण म्हटलं मला आश्रम आहे, त्याच्या आधी पण आश्रमाला आमच्याकडून थोडीफार देणगी जी काही शक्य आहे ती आम्ही पाठवत होतो. मग असं झालं की पुस्तकाचा जो नफा आहे त्यातला 50% भाग आपण आश्रमाला पाठवूया. मग ते ठरल्यानंतर मग आम्ही पुस्तक छापायचा निर्णय घेतला. सो 500 पुस्तकं छापली. मला खूप आनंद वाटतो सांगायला की पुस्तकाचं प्रकाशन, आमचा जो फाउंडेशनचा वर्धापन दिन असतो 18 जूनला, त्याच दिवशी आम्ही केलं. नाना स्वतः आले होते, नाना आणि काकू आले होते. आणि 3 आठवड्यांनी गुरुपौर्णिमा होती. 3 आठवड्यात मैयाची कृपा कशी आहे हे मी आता सांगतेय. 3 आठवड्यात 300 पुस्तकं विकली गेली, 310 पुस्तकं विकली गेली 3 आठवड्यात. आणि मी 300 पुस्तकांचा जो काय माझ्याकडनं सेवा करता आली मला, ती देणगी आश्रमाला देता आली आम्हाला. ही सगळी मैयाचीच कृपा आहे ना. कसं शक्य आहे? कारण मी कुठल्याही दुकानात पुस्तक विकायला ठेवलेलं नाही. घरनं ज्यांना कुणाला हवंय ते फोन करतात, पुण्यातले आहेत त्यांना मी भेटून देते, बाहेरगावचे आहेत त्यांना मी पोस्टाने पाठवतो. म्हणजे माझा एक कॉलेज मधला मित्र अमेरिकेत राहतो, त्याची बायको अचानक भारतात आली आणि तो म्हटला तिकडे माझी मराठी पुस्तकांची लायब्ररी आहे, तिथे जे महाराष्ट्र मंडळ असतं, तर तो म्हणला तुझी 5 पुस्तकं तिच्या बरोबर पाठव, मला तिथल्या लोकांना द्यायची, म्हणजे त्यांनी वाचलं पाहिजे नर्मदा परिक्रमेबद्दल. मग त्याच्या बायको बरोबर 5 पुस्तकं अमेरिकेला पण गेली. त्याचा मला खूप आनंद झाला की तिथल्या भारतीय लोकांना सुद्धा परिक्रमेबद्दल किंवा या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यातला जो कथासार आहे, ते जे रोजच्या आयुष्यात ते जे वापरू शकतील ते तिथपर्यंत मैयानी पोहोचवलं. तुमचं पुस्तक वाचल्यानंतर एखादा नवीन परिक्रमा वासी, नवीन मैया भक्त निर्माण झाला असं काही उदाहरण आहे का, की ज्यांना नर्मदा मैया म्हणजे काही माहीतच नव्हतं आणि तुमचं पुस्तक त्यांनी वाचलं आणि त्यांना मैयाची महती कळाली, परिक्रमा काय असते हे समजलं, असं काही एखादं उदाहरण? खूप आहे. म्हणजे आता मी जशी होते की मला काहीच माहिती नव्हतं याबद्दल. नर्मदा परिक्रमेबद्दल मला माहिती होतं लहानपणापासून सुदैवाने, पण अध्यात्म वगैरे याबद्दल काही माहिती नव्हतं फारसं दुर्दैवाने. पण पुस्तक वाचून बऱ्याच जणांचे मला फोन आले, मेसेज आले, काही जणांनी व्हिडिओ शूट करून पाठवलं की तुझ्यामुळे आम्हाला परिक्रमा कशी असते ते कळलं. कारण काय आहे ना, आधीची जी पुस्तकं, आता मी सुद्धा बरीच पुस्तकं वाचली जायच्या आधी, त्याच्यात ना खूप कठीण आहे किंवा शूलपाणेश्वरच्या जंगलातनं तुम्हाला लुटतातच वगैरे, ही जी काही भीती आहे ना ती बऱ्याच जणांच्या डोक्यात आहे. आणि म्हणून सुद्धा बरेच जण परिक्रमा करायचं म्हणजे जाऊ का नको अशी द्विधा मनस्थितीत असतात. पण बसनी केल्यानंतर ती खूप सेफ आहे हे जेव्हा कळलं, त्या आता सुद्धा नानांनी जेव्हा मला मेसेज केला, आता जानेवारीत परिक्रमा आहे, तर मी माझी पोस्ट टाकली ती एक 2-3 जणांनी मला मेसेज केले की आम्हाला त्याचे डिटेल्स पाठव, तुझं पुस्तक वाचल्यानंतर आमची खूप इच्छा झाली परिक्रमा करायची. म्हणजे मैयाने तुमच्याकडून जे पुस्तक लिहून घेतलं त्या पुस्तकाचं सार्थक झालं असं म्हणावं लागेल. हो, कारण माझं पुस्तक वाचून एक व्यक्ती जरी परिक्रमा करायला गेला तरी मी म्हणेन की झालं बाबा, मैयाने करून घेतलं, मैयाने तुमचं सेवा करून घेतली, म्हणजे मैयाने तुमची परिक्रमा सार्थकी करून घेतली.
आणि तुमच्यामुळे अजून नवीन परिक्रमावासी तयार झाले. काय आहे ना, आता मी सुद्धा इंग्लिश मीडियम मध्ये शिकली, त्यात वाईट काही नाही. अच्छा. पण कारण ती ग्लोबल लँग्वेज आहे. बरोबर. पण आपली भाषा, आपली संस्कृती हे आपल्या पुढच्या पिढीला माहीत पाहिजे आणि त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी पण माहीत पाहिजेत ना. आपल्या सगळ्या संतांनी वगैरे इतकं काय काय करून ठेवलंय. आता ते देवगड वगैरे आत्ता आहे, ते कधीच्या काळी आपल्या लोकांनी कधीच लिहून ठेवलं होतं की, किंवा मॅथ्स हे सगळं तेव्हाच आपल्या सगळ्यांनी करून ठेवलं होतं. ज्यावेळेस घड्याळ नव्हते त्यावेळेस देखील वेळ कळतच होती ना. तर हे पुढच्या पिढीपर्यंत जाणं किंवा आत्ताची पिढी आहे त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची माहिती मिळणं आणि एक 10% जरी मुलं इथपर्यंत येऊ शकली तरी मला आनंद होईल. कारण खूप इंग्रजाळलंय आपल्याकडे आता पाश्चात्य संस्कृती. हो. आणि आपली संस्कृती, हिंदू संस्कृती, मराठी संस्कृती, हिंदू संस्कृती बेसिकली टिकवायची असेल तर ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे, आवश्यक आहे. तुम्ही परिक्रमाच करा असं माझं म्हणणं नाहीये. प्रत्येकाची आवड वेगळी असते, पण काहीतरी करा. रोज देवाचं किमान बिलवर उभी रामरक्षा म्हणा, रोज पूजा करा, काहीतरी करा. आत्ताच्या धकाधकीच्या जीवनात मी सुद्धा रोज पूजा करते असं नाहीये, म्हणजे नाही जमत कामानिमित्त. जेव्हा शक्य असेल तेव्हा तर करा, देवाचं करा. एक ना, जितकं हे सगळं केल्याने काय मिळतं तर शांतता मिळते. हा जो स्ट्रेस आहे ना आता असा भरलाय प्रत्येकाच्या आयुष्यात, त्या स्ट्रेस मधनं बाहेर पडायचं असेल तर 10 मिनिटं काढा स्वतःसाठी आणि भीमरूपी, रामरक्षा, हनुमान चालिसा हे सगळं ना तुम्हाला खूप ऊर्जा देतो. मी जेव्हापासून गुरुगीता वाचायला लागले किंवा 7वा अध्याय वाचायला लागले मला खूप छान वाटतंय. मी तुम्हाला त्यातनं काय मिळणार आहे ह्याचा विचार नाही करायचा. म्हणजे सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अध्यात्म हे खूप मोठं औषध आहे. असंच म्हणावं. नक्की. कारण हे जे सायन्स आहे ना ते सुद्धा अध्यात्मावरच बेस्ड आहे ना. सायंटिस्ट सुद्धा कबूल करतात. सो ते खूप गरजेचं आहे आणि ते पूर्ण आध्यात्मिक व्हा, कामधंदे सोडून हेच करा असं नाही म्हणणं आहे. तुम्हाला जसं जमेल तसं करा, पण करा असं माझं म्हणणं आहे. काहीतरी करा. आजपासून एक छोटा बदल स्वतःमध्ये घडवा. चांगला संदेश तुम्ही नर्मदा भक्तांसाठी, भाविकांसाठी देत आहात. आता शेवटचा प्रश्न. मैयाने तुमच्याकडून बसने परिक्रमा करून घेतलेलीच आहे. मैयाने तुम्हाला तिच्या प्रवाहात ओढलेलंच आहे आणि तुमच्यावर कृपादृष्टी आहेच. त्याच्याशिवाय नेमावरला छोटी कन्या मैयाच्या स्वरूपात आली नाहीये. तर अशीच कृपादृष्टी तुमच्यावर राहो. तर भविष्यात मोठी पायी परिक्रमा करण्याचा विचार आहे का? संकल्प वगैरे केला आहे का? विचार खूप आहे. आता सगळं आता जे काय शारीरिक जे काय चालू आहे त्यातनं बाहेर पडल्यानंतर विचार तर आहे नक्कीच. पण माहिती नाही, शेवटी ना साथ लागते तुम्हाला मैयाची. पायी नाही तर किमान बसनी तरी परत एकदा परिक्रमा करायची नक्की इच्छा आहे माझी. आणि याचबरोबर मला दत्त परिक्रमाही करायची. माझी खूप वर्षांची इच्छा आहे. म्हणजे तो प्रवीण तरडेंनी देऊळ बंद नावाचा पिक्चर काढला होता ना, तो पिक्चर अजूनही जितके वेळा टीव्हीवर लागतो ना तितके वेळा मी बघते घरात असेल. म्हणजे सर्व चित्रपट तोंड पाडतात. आणि तेव्हापासून ना मला खूप इच्छा आहे दत्त परिक्रमा करायची. ह्या 2 परिक्रमा ना माझी बकेट लिस्ट मध्ये होत्या. त्यातली नर्मदा परिक्रमा तर झाली, आता दत्त परिक्रमा होईल. दत्तात्रय महाराजही दत्त परिक्रमा पूर्ण करून घेतील. चला, खूप छान मुलाखत दिली. मैयाचरणी मी सर्वांच्या वतीने एवढीच प्रार्थना करेन की तुम्हाला लवकर निरोगी आयुष्य लाभू द्यात. आहातच तुम्ही आहातच, पण तुम्ही पूर्णपणे आजारातून बाहेर पडू द्या
आणि तुम्हाला कोणता आजार झाला होता हे तुम्हाला जाणवूही नाहीये नाही कधीच आणि मैया जाणवूही देणार नाहीये. आणि तुमच्याकडून अशीच मैया निरंतर सेवा करून घेऊ दे. माझी पण तेवढीच इच्छा आहे. तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत मैयाबद्दल, सेवेबद्दल, समाजकार्याबद्दल, हिलिंगचं काम तुम्ही छान प्रकारे करताय, त्यातूनही अनेक जणांना तुम्ही बाहेर काढण्यात मदत केलेली आहे. असंच सेवा कार्य निरंतर घडत राहू अशी मैयाची मी प्रार्थना करतो. धन्यवाद. नर्मदे हर. नर्मदे हर.